शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची प्रचारवारी आता सुरू झाली आहे। खेड तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील वाडा गावात शिरूर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आमने सामने आले। चर्चा, गप्पा आणि राजकीय जुगलबंदी वाडा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंचावर गावकऱ्यांनी पाहिली, अनुभवली। प्रचाराच्या निमित्तानं वाडा गावात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे एकाच मंचावर आले आणि त्यानंतर झाली राजकीय जुगलबंदी। पाहूया आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। त्यापूर्वी हेडलाईन्स। तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोल्हे आढळराव आमने सामने, अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंचावर राजकीय जुगलबंदी। वाडा गावात लोकसभेचा राजकीय काला रंगला। आईच्या स्मरणार्थ पत्रकार हनुमंत देवकर यांचे ग्रंथदान। खराबवाडीच्या प्राथमिक शाळेला हजारोंचे ग्रंथ। जागतिक पुस्तक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम। करंजविरे येथील स्टोन क्रेशर प्लांटवर जिलेटिन स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, 2 गंभीर जखमी, एक अटकेत, तिघांवर गुन्हा दाखल। संस्कृती एग्रो टुरिझम, पठारवाडी, चाकण। भव्य परिसरामध्ये विविध उपक्रम असलेला एक प्रकल्प। लहान मोठ्यांसाठी ॲडव्हेंचर पार्क, रेन डान्स, झिप लाईन, वॉटरफॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल मैदान, ट्रॅक्टर राईड, स्विमिंग पूल, चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि भरपूर काही। नवीन आकर्षण ट्रेनची सवारी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत। नक्की भेट द्या। संस्कृती एग्रो टुरिझम, चाकण। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुका पत्रकार संघ, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर आणि स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राजगुरुनगर येथे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। खेड तालुक्यातील मुले, मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी 4 मे ते 10 मेच्या कालावधीत शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे शिबिर होणार आहे। या शिबिरात मुले, मुली, महिलांना लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला आणि पाशचक्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे, अशी माहिती खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील तिगळे यांनी दिली। खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आणि पुणे जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष पत्रकार हनुमंत देवकर यांनी आपली आई स्वर्गीय गजराबाई ज्ञानोबा देवकर यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त शाळेच्या ग्रंथालयासाठी 75,000 रुपयांची पुस्तके भेट म्हणून दिली। शाळेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे आणि जागतिक ग्रंथ दिनाचे औचित्य साधून त्यांनी हे ग्रंथदान केलं। शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक भिकाजी पानसरे आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाई यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आली। यावेळी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक भिकाजी पानसरे, म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष जायभाई, मुख्याध्यापक संजय कातोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कीर्ते, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमर वाघ, संचालक तेजस वाडेकर, ज्ञानेश्वर मोकाशी, संतोष खराबी, रुपेश खेडकर, शांताराम घोलप तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन आदित्य कहाणे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रदर्शनात विविध विषयांवरील 500 पेक्षा अधिक पुस्तके ठेवण्यात आली होती। यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गानू, मानद सचिव राजेंद्र सुतार, उपाध्यक्ष सदाशिव आमराळे, सुधाकर मिडगे, डॉक्टर हेमंत सातारकर, उल्हास गाडेकर, वसंत वाबळे, हरी कुलकर्णी, राहुल कांबळे, राजेंद्र राशीनकर, कल्पना वाव्हाळ, अक्षदा मुळूक, संध्या कुलकर्णी, साक्षी बुट्टे आदी वाचक उपस्थित होते। बातमी आहे करंजविरे गावात झालेल्या जिलेटिन स्फोटाची। करंजविरे गावच्या हद्दीत नवीन स्टोन क्रेशर प्लांटवर झालेल्या कॉम्प्रेसर आणि जिलेटिन स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले आहेत। राजेश कुशाव असे स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे, तर आलोक कौल आणि रमेश कौल हे 2 गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब कोळेकर, निलेश सदाशिव कोळेकर आणि बाबाजी रामदास कोळेकर, सर्व राहणार करंजविरे, तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच रवींद्र अरुण तोत्रे, राहणार वडगाव पाटोळे याला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। करंजविरे गावच्या हद्दीत नवीन स्टोन क्रेशर प्लांट असून येथे आरोपींनी कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटिंग होल घेत होते। त्यावेळी जिलेटिन जवळ बाळगताना त्याचा स्फोट होऊन अपघात होऊ शकतो हे माहिती असताना काम सुरू केलं। त्यामुळे स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आणि 2 कामगार जखमी झाले।
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास बंदी असताना बेकायदेशीरपणे पिस्तूल जवळ बाळगून पोलीस आदेशाचा भंग केला म्हणून अर्जुन भाऊराव सूर्यवंशी वय 20 राहणार कोकण धर्मशाळा पद्मावती रोड आळंदी याला पोलिसांनी अटक केली आहे। तसेच त्याचा साथीदार अंकित भस्के राहणार चाकण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मरकळ गावच्या हद्दीत माऊली हार्डवेअर शेजारी 28 एप्रिलच्या रात्री 9:15च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली। बातमी आहे पुणे नाशिक महामार्गावरील एका अपघाताची। चाकणहून राजगुरुनगरच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची धडक बसली। या धडकेत दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहे। अपघातानंतर बस चालक पसार झाला असून पुणे नाशिक महामार्गावर वाकी गावच्या हद्दीत ही घटना घडली। भीमा शिवराम बारणे वय 70 राहणार दोंदे तालुका खेड आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमच्या स्वप्नांना आधाराचा हात, आर्थिक ध्येयांना मोलाची साथ, विश्वासाची बँकिंग, जिव्हाळ्याची सेवा, फक्त पैशांची नव्हे भविष्याची ठेव ठेवा। राजगुरुनगर सहकारी बँक, राजगुरुनगर सहकारी बँक। अर्थसमृद्ध भविष्यासाठी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणजेच राजगुरुनगर सहकारी बँक। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे। प्रचाराचे वारे वेगाने सर्वत्र वाहत आहेत। निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने चर्चेत राहिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत आता शिगेला पोहोचली आहे। सोमवारी वाडा गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली। या सांगताच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे वाडा गावात आले होते। प्रचार दौऱ्यावर असलेले दोन्ही उमेदवारांनी एकाच मंचावर पाहून ग्रामस्थ अचंबित झाले होते। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील तसेच आमदार दिलीप मोहिते यांचं चरणस्पर्श केलं। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तब्येतीची चौकशी त्यांनी यावेळी केली। दोघांमध्ये गप्पा झाल्या, मात्र भाषणाच्या वेळी मात्र या दोघांमध्ये चांगली जुगलबंदी जमल्याचं दिसून आलं। धार्मिक व्यासपीठ असल्यामुळे आढळराव पाटलांनी कोणतीही टीका करणं यावेळी टाळलं। मी तुमच्यासाठी कायम उभा राहील, तुमच्या सुखदुःखात सामील होईल, मला मत द्या एवढं म्हणून आढळरावांनी आपल्या गावासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितला आणि आपलं भाषण आटोपतं घेतलं। परंतु खासदार अमोल कोल्हेंनी गॅस सिलेंडर, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यावर केंद्र सरकारला धारेवर धरलं। नक्की काय झाली जुगलबंदी, चला पाहूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे। वाडागाव माझ्या दृष्टीने नवीन गाव नाही आहे। माझा पराभव झाला तरी मी या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील। जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण केलेली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले। त्यावेळेला माझ्याकडे प्रस्ताव मांडला आणि तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर 30 लाख रुपये या मंदिरासाठी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे वाडा ते लांडगेवाडी हा साखोपूल मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे। तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखोपूल केलेला आहे। बंदिस्त गटार योजनेसाठी आपण बराचसा निधी टाकलेला आहे आणि 35 लाख रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसताना सुद्धा मी आपल्याकडे अनेक वेळा, एकदाच नाही अनेक वेळा, जवळजवळ गेल्या 5 वर्षात 5 वेळा तरी आपल्या या परिसरात आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते। आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज, पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे। भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्या अडीअडचणी असतील, कामं असतील, ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो। आपले सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। 13 मेला लोकसभेची निवडणूक। देश पुढची 5 वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक। आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलास.
माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं 2014 मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती. आता 3 वेळा नमस्कार करून जावं लागेल, कारण ती 1000च्या पलीकडे गेलेली आहे. सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. 370 कलम म्हटलं, चांगली गोष्ट झाली, पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला? त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का? त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का? त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का? या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती, 13 मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा. धार्मिक व्यासपीठ आहे, त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कुणाला करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कुणाला द्यायचंय. सुरूच्या आखाड्यात लोकहिताचे मुद्दे सोडून वैयक्तिक टीका टिप्पणीचं भांडवल जास्त केलं जात होतं आणि त्यामुळेच हा मतदारसंघ सारखा चर्चेत राहिला. वाडा गावात श्री धर्मनाथ महाराजांच्या मंदिर परिसरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थांनी राजकीय जुगलबंदी पाहिली, अनुभवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रंगत आता शिगेला पोहोचली असं म्हणायला काही हरकत नाही. बातमीपत्रात आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.